नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. प्रतिभाच हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे थायरॉईडच्या समस्या आणि त्यामागील मानसिक स्ट्रेस आणि इमोशनल फॅक्टर्स याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी यापूर्वीही अनेक वेगवेगळे आजार आणि त्यामागील इमोशनल फॅक्टर्स याबद्दल व्हिडिओज बनवले आहे. जर तुम्ही ते बघितले नसतील तर लवकरात लवकर जाऊन ते देखील बघा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या आजारांची आणि त्यामागील असलेल्या भावनिक कारणांची माहितीही मिळू शकेल. म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर प्रतिभाच हिलिंग टचच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट ह्या भेटत राहतील. चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे हायपोथायरॉइडिझम, थायरॉईडच्या समस्या आणि त्यामागील भावनिक कारणं. तर थायरॉईड म्हणजे काय? तर थायरॉईड ही आपल्या गळ्याच्या पुढच्या भागात असलेली छोटीशी बटरफ्लाय सारखी ग्रंथी आहे. थायरॉईड ग्रंथी काय काम करते? तर थायरॉईड ग्रंथी ही T3 आणि T4 हे हॉर्मोन सिक्रेट करते. हे हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये काय करतात? तर आपल्या शरीरातील ऊर्जा, मेटाबॉलिझम याचं नियंत्रण करण्याचं काम करतात. दुसरं म्हणजे आपलं वजन नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. शरीराचे तापमान मेंटेन ठेवण्याचं काम करतात. हृदयाचे ठोके, ब्रेनची कार्यक्षमता आणि मासिक पाळी आणि फर्टिलिटी अशा वेगवेगळ्या म्हणजे शरीरातल्या वेगवेगळ्या सिस्टीमवर या छोट्याशा थायरॉईड ग्लँड जे आहे, थायरॉईड ग्रंथी आहे, तिच्या हॉर्मोनचं काम हे चालू असतं. म्हणजे जरी ही ग्रंथी छोटीशी वाटत असली तरी तिचं काम हे खूप मोठं आहे, कारण शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्याची ॲक्शन ही दिसून येते. तर हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? जेव्हा हे T3 आणि T4 हॉर्मोन हे आपल्या शरीरात कमी होतात तेव्हा आपण त्याला हायपोथायरॉइडिझम झाले असं म्हणतो. तर हायपोथायरॉइडिझमची लक्षणे काय आहेत? तर ज्या व्यक्तींना हायपोथायरॉइडिझम असतो त्या व्यक्तींना सतत थकले असल्याची भावना असते, की वजन वाढणं, जरी कमी जेवण केलं तरी वजन वाढणं, सतत थकवा जाणवणं, थंडी जास्त जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांच्या भोवती किंवा चेहऱ्यावर सूज जाणवणे, कॉन्स्टिपेशन, केस गळणे आणि आवाज जाड होणे, मूड स्विंग, डिप्रेशन आणि त्याचबरोबर हॉर्मोन्स बदल म्हणजे पाळीच्या समस्या आणि फर्टिलिटी देखील यामुळे अफेक्ट होते. जर ही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही लवकरात लवकर थायरॉईडची टेस्ट ही करून घेतली पाहिजे. पण थायरॉईडच्या मागे फक्त जेनेटिक जे फॅक्टर आहेत ते किंवा शारीरिक कारणेच आहे असं नाही आहे, तर बरेच मानसिक स्ट्रेस आहे जो या थायरॉईडसाठी तितकाच जबाबदार आहे. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत की कुठल्या गोष्टींमुळे थायरॉईडच्या समस्या ह्या दिसून येतात. आजकाल ह्या समस्या का एवढ्या कॉमन झाल्या आहेत? तर थायरॉईडचा संबंध हा टाईम कोऑर्डिनेशनशी असतो, की जसं एखादी योग्य वेळ न पकडता येणं किंवा एखादी संधी गमावणं किंवा एखादी गोष्ट ही सोडून देता येणं, ह्या कोऑर्डिनेशन जेव्हा डिस्टर्ब होतात तेव्हा थायरॉईडच्या समस्या ह्या दिसून येतात. आता थायरॉईड ग्रंथीचे दोन पार्ट्स असतात, एक उजवा भाग, एक डावा भाग. उजवा भाग जो आहे तो इनगोईंग मॉर्सल कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड आहे. म्हणजे एखादी संधी, एखादी सिच्युएशन, एखादी वेळ पकडता न येणं, ही सिच्युएशन जेव्हा होते तेव्हा थायरॉईडचा उजवा भाग जो आहे तो अफेक्ट होतो. आणि थायरॉईड ग्रंथीचा डावा भाग जो आहे तो आउटगोईंग मॉर्सल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे एखादी परिस्थिती, सिच्युएशन, संधी नाही म्हणताना एखादी परिस्थिती, सिच्युएशन ही सोडून न देता येणं, हे जेव्हा इफेक्ट होतो तेव्हा थायरॉईडचा डावा भाग हा अफेक्ट होतो. म्हणून थायरॉईड समस्याचा हा योग्य वेळ आणि टाईम याच्याशी थायरॉईडच्या समस्यांचं कोऑर्डिनेशन आपल्याला बघण्यात येतं. की जसं टाईम इज रनिंग आउट, म्हणजे मला वेळ पुरेसा पडत नाही आहे, मी किती प्रयत्न करत आहे पण मला ते करता येत नाही आहे. दे स्टोल माय टाईम, त्यांनी माझी संधी, माझी वेळ ही हिरावून घेतली आहे, अशी ही फिलिंग या व्यक्तींमध्ये दिसून येते. आय कॅन नॉट कीप अप विथ एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग टू मी, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याच्या गतीशी मी जुळवून घेऊ शकत नाही आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, त्या गतीशी, त्या गोष्टीशी आपण जुळवून घेऊ शकत नाही, ही फिलिंग या व्यक्तींमध्ये असते. आय एम नॉट फास्ट इनफ टू अचीव सच थिंग, अशा गोष्टी, अशी संधी अचीव करण्यासाठी मी फास्ट इनफ नाही आहे, मी कमी पडत आहे, माझी स्वतःची गती, स्पीड हा कमी पडत आहे, असं सतत ह्या व्यक्तींना वाटत असतं. वेन विल माय टर्न कम, माझी वेळ, माझी संधी केव्हा येईल, असं या व्यक्तींना वाटतं. आय वॉन्ट टू गेट राईड ऑफ दिस थिंग बट आय कॅन नॉट, मला ह्या सर्व गोष्टींपासून स्वतःची मुक्तता करून घ्यायची आहे पण मी करून घेऊ शकत नाही आहे. आय वॉन्ट कॉन्फिडन्स, की माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे. म्हणजे ह्या व्यक्तींना सतत
टाईमशी रिलेटेड म्हणजे की माझी संधी, माझी वेळ हिरावून घेतली आहे, माझा स्पीड मला कमी पडत आहे, मला वेळ जो आहे तो कमी पडत आहे, मी पाहिजे त्या गोष्टी अचीव करू शकत नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न करतोय तरी गोष्टी ह्या माझ्या मनासारख्या होत नाही आहे, मी कुठेतरी कमी पडत आहे. म्हणजे एक प्रकारचं सेल्फ डिव्हॅल्युएशन ह्या व्यक्तींमध्ये आपल्याला बघण्यात येतं. सेकंड म्हणजे पॉवरलेस कॉन्फ्लिक्ट, की जेव्हा ह्या आवडीच्या मनासारख्या गोष्टी आपण करू शकणार नाही तेव्हा ह्या व्यक्तींमध्ये पॉवरलेस कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. म्हणजे वेळ निघून जात आहे, मी काहीच करू शकत नाही, तेव्हा एक प्रकारचं की आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही आहे, मी काहीच करू शकलो नाही आहे, माझ्याकडे कुठल्याच प्रकारची पॉवर नाही आहे, कुठल्याच प्रकारची ऑथॉरिटी ही माझ्याकडे दिसून येत नाही आहे, अशी भावना ह्या व्यक्तींमध्ये निर्माण होते. जसं माझ्या हातात काहीच नाही आहे, की एका सासूला ही भावना कधी निर्माण होते जेव्हा घरामध्ये एक सून येते आणि जेव्हा ती त्या गोष्टी सर्व गोष्टी स्वतः तिच्या पद्धतीने करायला लागते, तेव्हा एका सासूला ही फिलिंग येते की अरे माझ्या हातातली आता सत्ता सुटून चालली आहे, ही भावना येते. म्हणून बऱ्याच वेळा अशा सासूंमध्ये थायरॉईडचा कॉन्फ्लिक्ट हा दिसून येतो, म्हणजे थायरॉईडच्या समस्या ह्या दिसून येतात. परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यात नाही आहे, की एखादी परिस्थिती मला बदलायची पण ती ताकद माझ्यात नाही आहे, मी खूप प्रयत्न करत आहे तरीही मी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आहे, की मी कमी पडत आहे, माझी वेळ कधी येईल आणि मी कधी माझ्या करायच्या गोष्टी त्या मी कधी करू शकेल, अशी भावना ह्या लोकांमध्ये दिसून येते. अशी असहाय्यता, घाई, की मला पटकन पोचायचे, पटकन करायचं म्हणून येणारी घाई आणि अपुरेपणाची भावना, असहाय्यता, घाई आणि अपुरेपणाची भावना मनात सतत राहिली तर ती थायरॉईडशी संबंधित भावनिक संघर्ष निर्माण करते आणि थायरॉईडच्या समस्या ह्या दिसून येतात. आता बऱ्याच वेळा हे बघण्यात आलं आहे की प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच फिमेल्सला थायरॉईड हे डिटेक्ट होतं, हायपोथायरॉइडिझम. तर हे का होतं की बरेच इमोशनल फॅक्टर्स देखील फिमेल फेस करते, की जसं पहिली भावना म्हणजे भविष्याची भीती, की मी चांगली आई बनवू शकेल का, ही जी नवीन जबाबदारी माझ्यावर पडत आहे ती मी व्यवस्थितरित्या पार करू शकेल का, माझं बाळ सुरक्षित असेल का, ही जी धाकधूक त्या स्त्रीच्या मनामध्ये असते, त्यामुळे देखील थायरॉईड हा होऊ शकतो. दुसरी भावना म्हणजे जबाबदारीचा अचानक वाढलेला भार. आई होणे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी मी सक्षम आहे का, अशी त्या फिमेलच्या मनामध्ये कंटिन्यू भावना असते की ही जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पडू शकेल का. भावना म्हणजे स्वतःबद्दल शंका, की मी चांगली आई होऊ शकेल का. ही भावना काही वेळा सेल्फ डिव्हॅल्युएशन करते, की काय माहिती मी करू शकेल नाही करू शकेल, ही अचानक आलेली जबाबदारी मी करू शकेल की नाही, हा जो मनात संघर्ष चालू असतो ह्यामुळे देखील प्रेग्नेन्सीमध्ये थायरॉईडच्या समस्या हा दिसून येतात. म्हणजे इन शॉर्ट आपण आज काय बघितलं आहे तर थायरॉईडचा संबंध हा स्पीड, टाईम आणि आपण काय करतोय, आपली गती, ह्या सर्व गोष्टींशी संबंधित आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ती वेळेवरच आपण अचीव करू न शकणे, म्हणजे मॉर्सेल कॅच न करू शकणे, संधीचा फायदा न घेऊ शकणे किंवा एखादी परिस्थिती, एखादी सिच्युएशन सोडून न देता येणे, यामुळे देखील थायरॉईडच्या समस्या दिसून येतात. म्हणून आपण काय करावे तर आपण स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यावे की माझ्याकडे पुरेसा वेळ आहे, मी ह्या गोष्टी नक्की करू शकते. एक स्वतःला पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडन्स द्या की मी ही गोष्ट नक्की करू शकेल, मी स्वतःला मुक्त करत आहे, ज्या काही गोष्टी आहे ज्या मला सोडून देता येत नाही, मला स्ट्रेस निर्माण करत आहेत, त्या सोडण्याचा मी प्रयत्न करते आणि मी त्या सोडून देत आहे, अशा पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःला सांगायच्या आणि आपल्या ब्रेनला तसे सिग्नल द्यायचे जेणेकरून आपला ब्रेन जो आहे तशी बॉडीला कमांड पाठवेल आणि आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस हे दिसून येतील. बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की BP, शुगर सारखंच थायरॉईडची गोळी देखील आपल्याला जर एकदा लागली तर ती आयुष्यभर घ्यावी लागेल, पण असं अजिबात नाही आहे. जर तुम्हाला देखील थायरॉईडची समस्या असेल तर एक वेळेस होमिओपॅथिक ट्रीटमेंट अवश्य घ्या, कारण माझ्याकडे बरेच थायरॉईडचे पेशंट आहे की ज्यांची फक्त होमिओपॅथिक मेडिसिन नंतर थायरॉईडची गोळी हळूहळू कमी करत करत स्टॉप देखील झाली आहे आणि रिपोर्टमध्ये खूप चांगले चेंजेस त्यांच्या दिसून आलेले आहेत. जर तुमची देखील इच्छा असेल की स्वतःची थायरॉईडपासून सुटका करून घ्यावी तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर अवश्य कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा थायरॉईड मुक्त होऊ शकाल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत प्रतिभा सिलिंग टचच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.